सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवारात आजचा दिवस हा खूप छान व आनंदमय जाऊ। तर आज मी तुम्हाला माझे डेली रुटीन म्हणजेच माझे 7 ते संध्याकाळपर्यंतचे रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे। पहा मी माझी 2 मुले घेऊन कशा प्रकारे कामे करते। तर चला तर मग आता वेळ न घालवता पटकन आता आपल्या छान अशा डेली रुटीन ब्लॉगला सुरुवात करूया। सकाळची सुरुवात ही खूप गडबडीची असते, तर त्यासाठी मी नाश्ता व स्वयंपाक लवकर होण्यासाठी खूप असे प्रिपरेशनमध्ये आधीच तयारी करून ठेवते। तर आज नाश्त्यामध्ये इडली होती, तर जेवणामध्ये वांग्याची भाजी, सलाड, चपाती व सांबार केलं होतं। तुला खायचंय वय पिल्लू? आता आला 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 बघा, आता मामा खाऊन द्याय नाही ना। अरे ते काढतोय ते लागला। पिल्या तुला डाललंय ना त्याच्यात? ए पिल्ला काढा की हो त्याला खाली, कशाला पाचताय त्याला? सगळ्यांचा एक नाश्ता आणि घरातल्या एका नमुन्याचा एक नाश्ता, असा नमुना आहे का तुमच्या घरात? सांगा बरे, असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या घरात असा वेगळा खाणारा नमुना आहे का? सकाळची डब्याची गडबड व नाश्त्याची गडबड असल्यामुळे मी छानपैकी असे निवांत नंतर दोघांना आंघोळ्या घालते। छान असे मालिश केल्यानं छुताईकडून लाड करून घेत आहे फिरून। आंघोळ झाली, आहे ना नवरी दिसती नवरी। चल आता ते झोपलेले आहेत, तर पहा तुम्हाला दाखवतेच ते किती वेळाने उठतात। त्यामध्ये माझं काही सुद्धा काम होत नाही, तसंच त्यांना बघत बघत काम करावं लागतं। बसला पण उठलं पाहू शकता, 11:15 घेतला होता, तो 11:15 तर उठला। दुसराही त्यानंतरने थोड्या वेळातच उठून घेतलं। त्यामध्ये मी माझी पटकन अशी कपडे धुवून घेतली, म्हणजे नंतरने बाकीचं काम त्यांना बघत बघत करता येतं। त्यानंतरने छानपैकी अशी माझ्या गार्डनची आज तुम्हाला क्विक टूर देणार आहे। दुपारची सर्व स्वच्छता करून घेतलेली आहे, त्यामुळे दुपारची मध्येच कामे भरपूर असतात। तर आज बाळांसाठी मी घरीच सॅरलॅक्स करणार होते, तर मी विकत न आणता अशा प्रकारे घरी ओट्स, पोहे, इंद्रायणी तांदूळ, मखाणे, ड्रायफ्रूट व मुगाची डाळ हे सर्व छानपैकी असे खमंग असे भाजून घेऊन त्याची पावडर करते। तर मी विकत न आणता अशा प्रकारे आपण घरी तयार केले म्हणजे खूप भारी व अजिबात त्यामध्ये कोणतेही आपण प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही। तर विकतच्या सॅरलॅक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह व साखर असते, तर मी साखर न घालता खीर करतानाच त्यामध्ये तूप व आयुर्वेदिक जो गूळ, नैसर्गिक पद्धतीने बनवलेला गूळ जो असतो तो गूळ मी यामध्ये वापरते। त्यामुळे मी विकतचे सॅरलॅक्स वापरत नाही। तर अशा प्रकारे होममेड सॅरलॅक्स तयार करते, वेगवेगळ्या पद्धतीने मी तयार करते। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला रेसिपी त्याच्या देईल। तर हे छानपैकी असे बारीक करून घेतलेलं आहे, खूप बारीक करायचे। जर तुम्हाला चाळून घ्यायचे असेल तर घेऊ शकता, नाहीतर असंही खिरीमध्ये ते तयार होते। तर तयार झाल्यानंतरने ते गार होण्यासाठी ठेवायचे, लगेच भरणीमध्ये भरून ठेवायचे, घाई करायची नाही, नाहीतर ते मग त्याला वास येतो। थंड झाल्यानंतर अशा प्रकारे काचेच्याच भरणीमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याला मॉइश्चर धरत नाही व कोणताही ऋतू असला तरी आपलं सॅरलॅक्स खराब होत नाही। त्यानंतरने आता आम्ही बाळासाठी दूध घेतो, तर त्याची साय आहे। तर हा पाहू शकता एक बारका डब्बा मी साईचा ठेवते, तर त्यापासून घरी तूप बनवते।
तूपही बाळांच्या खिरीसाठी वापरते, तर ते मी घरीच बनवते. घरीच तूप बनवते. दूध घेतो तर त्याची साय आमच्या घरात कोणाला आवडत नाही, तर मी त्यापासून तूप तयार करते. अगदी आठवड्यातून एकदा तरी हे तूप होतं व भरपूर असे क्वांटिटीमध्ये होतं. तर आता एवढे लोणी त्या एका डब्यापासून निघालेले आहे. तर बाहेर विकतच्या तुपामध्येही भेसळ असते, तर अशीच आपण घरी थोडासा वेळ काढून तूप तयार केले पाहिजे. मी तरी दर आठवड्याला अशा प्रकारे दुपारचा थोडासा वेळ काढून मी तूप बनवते. आता हे तूप आपण छानपैकी असे कढवण्यासाठी ठेवणार आहे. पहा, तयार झाल्यानंतर तूप आमचे दूध हे गिर गाईचे असल्यामुळे याचे तूप पिवळे होते. जर म्हशीचे असेल तर पांढरे शुभ्र असे तूप तयार होते. तर एवढे एका डब्यापासून मला दर आठवड्याला एवढं तूप निघतं. तर मी घरी करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची नाश्त्याची तयारीही मी दुपारचीच करून ठेवते. तर मी एक छान असं सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तर मी त्याची लिंकही नक्की देईल. नक्की तो व्हिडिओ पहा. नाश्त्याची तयारी कशी करायची त्यावर मी डिटेल असा व्हिडिओ तयार करणार आहे, तर त्याचीही लिंक मी नक्की देईन. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की पहा. व दुपारचा आमचा पसारा पाहू शकता. अशा प्रकारे पूर्ण घरभर 2 पोरा व त्यांचा पसारा असतो. वर धरली ते आता चढणारच नाही. चिव कशाला तिकडे गेली? देख थांब, तुला जायचंय वय पिल्या? जा तो वर ठेव बिन. सेम मागे चढते बरोबर. काढलाय त्याचा, तर ते हाताला यायचे. दुपारचं काम आवरता 4 वाजले मला घर व झाडायला व पुसायला. तर ह्यांचं तर खेळणी सारखं चालूच असतं. 4 वाजल्या मला स्वच्छता करायला. तर पहा, अशा प्रकारे मॉपच्या साहाय्यानेच पटपट असे पुसून घेते, नाहीतर मग कधी तरी हातानेच पुसून घेते. व त्यानंतर थोडासा वेळ होता स्वयंपाक करण्यासाठी संध्याकाळी. तर त्यामध्ये मला झाडे लावायला खूप आवडतात. तर मी अशा प्रकारे एक मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं आहे. किचनमध्ये खूप छान असं दिसतं. पुढे मी तुम्हाला त्याचं व्हिडिओ दाखवतेच, कशा प्रकारे मनी प्लॅन्टचं झाड माझ्या किचनमध्ये आहे ते. इव्हिनिंगच्या टायमिंगला छानपैकी असा एक छान चहा घेतलेला आहे व स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज जेवणामध्ये छानपैकी बटाट्याची रस्सा, भाजी, भाकरी केलेली आहे. जेवण झाल्यानंतर आता पटकन सर्व आवरून घेणार आहे व दुसऱ्या दिवशी सकाळची ही तयारी करून ठेवायची, नाश्त्याची तयारी करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला सकाळची खूप गडबड होत नाही. तर अशा प्रकारे आता मी डोश्याचं पीठ बारीक करून फर्मेंट करायला ठेवलेलं आहे. आपल्याला जेवण झालं तरीही कामापासून सुट्टी नसते. किचन आवरणे, भांडी हे सर्व काम तर आपल्याचकडे असतं. तर आता मी सर्व पटपट करून घेतलेलं आहे व माझी इस्त्री करायची राहून गेलेली होती दुपारी. तर आता ती मी संध्याकाळची 11 वाजता करत आहे, कारण 11 वाजता आमची पिल्लं अजून 12 वाजेपर्यंत धिंगाणा घालत असतात, त्यामुळे मी 11 वाजता करते. आमची 2 पिल्लं कशी बघतात ग माझी बाय.